भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा संताप, हॉटेलबाहेर इच्छुकांची गर्दी। चंद्रपुरात आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमधील इच्छुक उमेदवारांची नाराजी ठळकपणे बघायला मिळाली। तिकिटाच्या निश्चितीसाठी आज सकाळपासून चंद्रपुरातील एनडी हॉटेलमध्ये इच्छुकांची गर्दी उसळली। निरीक्षक चैनसुख सचेती आणि प्रभारी अशोक नेते याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। उमेदवार निश्चित करण्यासाठी एक बैठक इथे आयोजित आहे। त्यापूर्वी फिल्डिंग लावण्यासाठी उमेदवार रिग लावून आहेत। अशातच एका उमेदवाराचा पारा चढला आणि त्याने एका महिला उमेदवाराला खडे बोल सुनावले। या महिलेने आपली तिकीट कापाई असा त्यांचा आरोप होता। शेवटी तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना समजावून शांत केले। हे प्रकरण सकाळी समोर आले असले तरी दुपारपर्यंत तिकीट कापलेल्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। सप्तनगरी न्यूज ब्युरो। तिकीट नाही मिळाली, तिकीट भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आज एवढ्या वर्षापासून काम करून राहिलो, 25 वर्ष झाले मी काम करून राहिलो याच्यासाठी। लहानपण गेला माझा, पुन्हा सुधीर भाऊ साठी काम केलं, दुर्गेवार भाऊसाठी काम केलं, पुन्हा पार्टीसाठी काम केलं, संघटनेसाठी काम केलं, समिती बनवल्या, बूथ समिती बनवल्या, साऱ्या गोष्टी केल्या। कोणत्याही गोष्टी असं न करता काम केलं। पूर्ण जनानं जे काम सांगितले ते मी केले आहे। वार्डामध्ये अशी इमेज आहे माझी। आणि हे छोट्याशा गोष्टीसाठी, छोट्या कारणासाठी हे लोक माझी सीट कापून राहिले, स्वतःच्या स्वार्थासाठी सीटा कापून राहिले माझी। मला सगळ्या सर्वे मध्ये चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, ह्या लोकांनी माझी सीट कापून राहिले। मला असं म्हणायचं नाही की मी पार्टीच्या अगेन्स्ट मध्ये काम करणार, पण माझी सीट काढण्यात काही अर्थ नाही आहे लोकांनी। राकेश बोमनवर, प्रभाग 7, झटपुरा प्रभाग 7।